चला, लास्ट टाइम आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट स्टार्ट केलं होतं. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट त्याच्या रिलेटेड आपण ड्युएल, त्याच्या अगोदर आपण ड्युएल वगैरे घेतला होता. ड्युएल करत असताना आपलं ओके, लास्ट टाइम आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट स्टार्ट केलं होतं. आणि निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट स्टार्ट केल्यानंतर आपण त्याच्यातले 3 लॉजिकल कनेक्टिव्हचे निगेशन बघितले होते. एक म्हणजे कंजंक्शन, दुसरा डिस्जंक्शन आणि दुसरा निगेशन ऑफ निगेशन. त्याच्या अगोदर आपण ड्युअलिटी एक पार्ट घेतला होता. एक छोटासा पार्ट होता ड्युअलिटीमध्ये, की ड्युएल करत असताना 2 स्टेटमेंट पॅटर्न जर इक्वलंट ठेवायचे असतील किंवा त्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज इक्वलंट ठेवायचे असतील, तर जर सपोज दॅट अँड असेल तर त्या जागी आपण ऑर करायचो, ऑर असेल तर अँड करायचो, निगेशन ॲज इट इज ठेवायचो, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, किंवा कॉन्ट्राडिक्शन असेल तर त्या ठिकाणी टॉटॉलॉजी, टॉटॉलॉजी असेल तर कॉन्ट्राडिक्शन. हा ड्युअलिटीचा एक पार्ट होता. आणि त्यानंतर आपण आलो होतो निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. त्याच्यामध्ये निगेशन ऑफ फर्स्ट आपण असं बघितलं होतं, निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन, ऑब्विसली माझ्याकडे 2 सिंपल स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. तर पी अँड क्यू हे त्याचं कंजंक्शन झालं. 2 सिंपल स्टेटमेंट असतील आणि त्या 2 सिंपल स्टेटमेंटला जर मी अँड कनेक्टिव्हली जोडलेलं असेल तर त्यांच्या दोघांमध्ये कंजंक्शन हे पूर्ण वाक्याला आपण कंजंक्शन म्हणणार. ओके, आणि त्याचं मला काय घ्यायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे. कंजंक्शनचं निगेशन मी करतोय. and then which is equivalent to thus conjunction of negation of conjunction will be converted into a disjunction. कशात कन्वर्ट होणार आहे, डिस्जंक्शन मध्ये कन्वर्ट होणार. निगेशन ऑफ पी ऑर, इथे ऑर येणार, इथे अँड होता तर इथे ऑर झाला. दस निगेशन ऑफ क्यू अँड देन रिस्पेक्टिव्ह निगेशन, म्हणजे त्यांच्या दोघांना निगेशन काय होणार आहे, सेपरेट होणार आहे. पीचा आणि क्यूचं निगेशन असेल. त्यास आपण डेफिनेशन मध्ये असं बघितलं होतं, निगेशन ऑफ कंजंक्शन इज निगेशन ऑफ दॅर डिस्जंक्शन्स. म्हणजे डिस्जंक्शन्स मध्ये आपण जर बघितलं, कन्वर्ट केलं डिस्जंक्शन मध्ये आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह निगेशन्स मधून आपण कन्वर्ट केलं. सेकंड, निगेशन ऑफ डिस्जंक्शन. तर सिमिलर म्हणतात याला आपण अजून सिमिलरली असं म्हटलं, 2 सिंपल स्टेटमेंट आहे, दोघंही जॉईन केलेत, ऑर या लॉजिकल कनेक्टेड आहे, तर त्याला आपण डिस्जंक्शन म्हणणार. Thus negation of P or Q which is equivalent to negation of P and negation of Q. Okay, now thus we have to taken as third one, negation of negation. Negation of negation. Okay, म्हणजे negation already घेतलंय आणि त्याचं परत निगेशन घ्यायचं आहे. जर मी निगेशन घेतलेलं असेल एका सिंपल स्टेटमेंटचं, तर परत त्याचं मला काय घ्यायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे. जस्ट यू हॅव टू टेक एज निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन विच इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन ऑफ निगेशन पी विल बी इटसेल्फ. स्वतः इटसेल्फ राहणार आहे, हे लक्षात घ्या. निगेशन ऑफ निगेशन इटसेल्फ, ओके, ऍज इट इज राहणार. हे 3 आपण बघितले होते. त्याच्यातल्या ह्या पहिल्या 2ला आपण काहीतरी नाव दिलं होतं. आपण लॉजिकल इक्वालिटी मध्ये प्रूव्ह पण केलं होतं या दोघांचं. त्याला आपण डी मॉर्गन्स लॉ पण म्हटलं होतं. That's what is called the डी मॉर्गन्स लॉ. दोघांना एकत्र करून that's डी मॉर्गन्स लॉ. हा दोघांचा एक पार्ट होता. आता पुढचा जो मी पार्ट स्टार्ट करतोय, तर पुढचा जो मी पार्ट घेतोय तो म्हणजे इम्प्लिकेशनचं निगेशन. कोणाचं निगेशन असेल, इम्प्लिकेशनचं निगेशन. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक महत्वाचा पार्ट लागेल, कारण इम्प्लिकेशनचं निगेशन इझिली आपल्याला कन्वर्ट करता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक इक्वलंट पार्ट लागणार आहे. जस्ट फोर, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. नाउ जस्ट यू हॅव टू टेकन एज निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता काय करायचं बघा. नाउ इम्प्लिकेशन, ऑब्विसली माझ्याकडे पी इम्प्लाइज क्यू असेल, लॉजिकल कनेक्टिव्ह माझ्याकडे इफ अँड देन आहे. इफ अँड देन लॉजिकल कनेक्टिव्ह असेल तर माझ्याकडे त्याच्या अगोदर, निगेशन घेण्याच्या अगोदर मी एक लॉजिकल इक्वलन्स मध्ये एक पार्ट प्रूव्ह केलेला होता. दस यू हॅव टू टेकन एज सपोज दॅट पी आणि क्यू 2 सिंपल स्टेटमेंट आहे. पी आणि क्यू सिंपल स्टेटमेंट आहे, त्यांच्या दोघांच्या मध्ये इफ अँड देन हा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे.
इफ अँड देन हा काय लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. तर हा एक इक्वलंट पार्ट येतो विच इज इक्वलंट टू निगेशन पी ऑर क्यू. कोणाशी इक्वलंट येतो? निगेशन पी ऑर क्यू. मी निगेशन काढलेलं नाही, मी काय केलंय फक्त इक्वलंट पार्ट घेतलेला आहे. मी निगेशन काढताना याचा दोघं बाजूला निगेशन अप्लाय करेल आणि मग त्यानुसार आपण त्या निगेशनचा वापर इम्प्लिकेशन करणार. नाव पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू घेतल्यानंतर हे पी इम्प्लाइज क्यू कोणाशी इक्वलंट आहे? निगेशन पी ऑर क्यू. ऑलरेडी ट्रुथ टेबल मध्ये आपण जर डी मॉर्गन्स लॉ घेतला तर त्याच्यानंतर एक असा काहीतरी पार्ट प्रूव्ह केलेला आहे. जर निगेशन पी इम्प्लाइज क्यू सपोज दॅट आपण ट्रुथ टेबल प्रूव्ह करायचं, कारण मला पुढे ट्रुथ टेबल नुसार प्रूव्ह करायचं आहे. मी निगेशन घेतलं की याच्यात ट्रुथ व्हॅल्यू चेंज होत नाही, मला हे सुद्धा प्रूव्ह करायचं याच्यामध्ये. नाव मी काय करतो? पी स्टेटमेंट घेतो, क्यू स्टेटमेंट घेतो, दॅट्स व्हाय वी टेकन एज निगेशन पी पण घेतोय, नंतर पी इम्प्लाइज क्यू घेऊ, नंतर निगेशन पी ऑर क्यू घेऊ. बरोबर आपण चेक करू. हे इक्वलंट आहे की ते चेक करतोय. निगेशन घेतलेलं नाही अजून, मी निगेशन कडे गेलेलो नाही, इम्प्लिकेशनचं मी निगेशन काढलेलं नाही. मी ट्रू ट्रू घेतलाय, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू आणि फॉल्स फॉल्स. निगेशन पी दॅट्स फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. देन पी इम्प्लाइज क्यू ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. देन निगेशन पी ऑर क्यू जस्ट वन टू टेक दॅट्स ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. बघा बरं हे दोघे कॉलम इक्वलंट आले होते का? दिस टू कॉलम्स आर इक्वलंट. ओके, हे दोन कॉलम काय येतात माझे? इक्वलंट येतात. लक्षात घ्या पी इम्प्लाइज क्यू, निगेशन पी ऑर क्यू, हे जे दोन कॉलम आहेत ते इक्वलंट येतात. म्हणजे हे दोन स्टेटमेंट पॅटर्न काय आहेत माझे? इक्वलंट आहे. मी काय प्रूव्ह केलं? फक्त इथे लॉजिकली इक्वलन्स आहे की नाही मी तेवढं चेक केलं फक्त. आता मी काय करतो? ह्या दोघं बाजूंना म्हणजेच काय इम्प्लिकेशनचं निगेशन करतोय. निगेशन अप्लाय, निगेशन ऑन बोथ साइड्स. अप्लाय निगेशन ऑन बोथ साइड. निगेशन इन ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू. इकडच्या बाजूला एलएचएस साइडला मी काय केलं? निगेशन अप्लाय केलं विच इज इक्वलन्स टू निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू. लक्षात घ्या निगेशन एका बाजूला अप्लाय केल्यानंतर मला काय मिळवता येतं? निगेशन पी ऑर क्यू आणि निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू. दोघं बाजूला काय अप्लाय केलं? मी निगेशन अप्लाय केलं. त्याच्या आधी एका बाजूला तर मला इम्प्लिकेशनचं निगेशन मिळतं, एका बाजूला मला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू आणि त्याचं मी काय घेतलं? निगेशन घेतलं. मला एका बाजूला इम्प्लिकेशनचं निगेशन मिळतंय. आता दुसऱ्या बाजूला जर व्यवस्थित बघितलं तर निगेशन पी आणि क्यू यांच्यामध्ये कोणतं कनेक्टिव्ह आहे? ऑर कनेक्टिव्ह आहे. बरोबर आहे. आणि त्या ब्रॅकेटच्या बाहेर कोणतं जस्ट निगेशन घेतोय? ह्या ब्रॅकेटच्या बाहेर काय करतोय? याचं निगेशन घेतोय. मला सांगा पी ऑर क्यू आणि त्याच्या बाहेर ब्रॅकेटचे निगेशन असलं तर मध्ये ऑर असला तर निगेशन घेत असताना ऑरचं कशात कन्वर्ट होतं? निगेशन ऑफ डिस्जंक्शन कशात कन्वर्ट होतं? कंजंक्शन मध्ये कन्वर्ट होतं ना. मग मला सांगा आणि दोघांना निगेशन अप्लाय होतो, पी ला पण आणि क्यू ला पण. इथे आतमध्ये पी होता क्यू होता म्हणून पी ला पण आणि क्यू ला पण निगेशन अप्लाय झाले तिथे. आणि ऑरचा काय झाला? ऍड झाला. इथे ऑर आहे, ऑरचा काय होईल? ऍड होईल. आणि इथे निगेशन पी आहे तर त्याचा निगेशन पी ला पण अप्लाय होईल आणि क्यू ला पण अप्लाय होईल. मग विच इज इक्वल्स टू निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू. कोणता लॉ वापरला आपण? कोणता लॉ वापरला? निगेशन ऑफ डिस्जंक्शन म्हणा किंवा डी मॉर्गन्स म्हणा, दोघांपैकी कोणताही चालू शकतो. तुम्ही कोणताही लिहिला तरीही चालेल पण लिहावं लागेल हे लक्षात असू द्या. नाव हे कळलं का? काय केलं हे कळलं का? ह्या ब्रॅकेटमध्ये काय केलं आपण? ओके, इथे डिस्जंक्शन होतं, डिस्जंक्शनचं निगेशन मी घेत असताना कंजंक्शन मध्ये कन्वर्ट होतं आणि पी ला पण आणि क्यू ला पण निगेशन अप्लाय होतं. इथे निगेशन ऑफ निगेशन पी का आला? कारण इथे ऑलरेडी निगेशन पी होता म्हणून. मग इथे कोणतं लॉ वापरलं आपण? निगेशन ऑफ
डिसजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन. ओके, आता याच्यात तुम्हाला काहीतरी दिसतंय का? निगेशन ऑफ निगेशन काय दिसतंय? निगेशन ऑफ निगेशन इटसेल्फ, बरोबर आहे का? निगेशन ऑफ निगेशन इज इटसेल्फ, स्वतः आहे ना पी. थर्ड लॉ, निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन इक्वल टू काय येतोय? पी. निगेशन ऑफ निगेशन काय येईल मग? पी हा ऍज इट इज अँड निगेशन क्यू, अँड निगेशन क्यू. दॅट्स वन इज अ निगेशन ऑफ निगेशन. बघा आता मग मला सांगा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय आलं? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय? पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू हे कोणाचं निगेशन आलं? इम्प्लिकेशनचं निगेशन आलं. लक्षात घ्या, हे इम्प्लिकेशनचं निगेशन आहे. जसं मी इथे पी अँड क्यूचं निगेशन हे येत आहे, पी और क्यूचं निगेशन हे येत आहे, तसंच मला इम्प्लिकेशनचं निगेशन पी अँड निगेशन क्यू होत आहे. पण आपल्याला फक्त पी इम्प्लाइज क्यू माहिती आहे. पी इम्प्लाइज क्यू ची व्हॅल्यू इक्वलंट कोणाशी आहे? इक्वलंट असणं वेगळं, निगेशन काढणं वेगळं बरं का. इथं बरेच जण लिहिताना निगेशन हे लिहून ठेवतात. हे जे मी काढले ना हे लिहिताना हे लिहून ठेवतात. बरेच जण कन्फ्युज करतात किंवा निगेशन हा सर इम्प्लिकेशन हे असल्यामुळे आपण डायरेक्ट घेतलं तरी काय नाही, हे पूर्णपणे चुकेल. म्हणून लक्षात असू द्या की निगेशन काढत असताना आपण कोणाशी इक्वलंट प्रूव्ह करतोय हेही लक्षात असू द्या. हे कळतंय का? समजतंय हे इम्प्लिकेशनचं निगेशन? ओके, नाव आपण नोट्स मध्ये एक एक्झाम्पल पण घेतलेलं आहे. एक्झाम्पल घेतलेलं आहे. कोणतं एक्झाम्पल होतं आपलं? हे द वेक्टर्स. ओके, इफ द वेक्टर्स आर परपेंडिक्युलर then their scalar product is zero. Then their scalar product is zero. Example, for example, if the vectors are perpendicular, then their scalar product is zero. ओके, याच्यात पी स्टेटमेंट काय? पी स्टेटमेंट, the vectors are perpendicular. ओके, हा पी स्टेटमेंट आहे. That's one is my P statement. Okay, now then there म्हणजे कोण? वेक्टर्स. ओके, the vectors स्केलर प्रोडक्ट इज झिरो. म्हणजे वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट काय? झिरो. हे कोण आहे? माझं क्यू स्टेटमेंट आहे. ओके, चला मला या इफ अँड देन वाक्याचं निगेशन घ्यायचं आहे. हे वाक्य कोणत्या फॉर्म मध्ये? इफ अँड देन मध्ये, इम्प्लिकेशन मध्ये आहे. ह्या इम्प्लिकेशनचं मला काय घ्यायचं आहे? निगेशन घ्यायचं आहे. मग चला मला याचं निगेशन सांगायचंय. कोण सांगतंय निगेशन? मला फक्त एवढंच लिहायचंय, सिम्बॉलिक फॉर्म मधून वर्बल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्म कोण आहे माझा? पी अँड निगेशन क्यू. पी इम्प्लाइज क्यूचं मला ऑलरेडी दिलाय आणि त्याचं निगेशन मला घ्यायचं आहे. मग मला निगेशन घेत असताना मी कसं लिहिल त्याला? पी अँड निगेशन क्यूच्या फॉर्म मध्ये. चला सांगा बरं मग पी अँड निगेशन क्यूच्या फॉर्म मध्ये. The vectors are perpendicular मध्ये कोण आहे? अँड निगेशन क्यू म्हणजे या वाक्याचं निगेशन, क्यू स्टेटमेंटचं निगेशन. their scalar product is not and their scalar product is not zero. Last one is a negation of this if and then statement. If the vectors are perpendicular then their scalar product is zero. त्याचं निगेशन कसं आलं बघा? If the vectors if the vectors are perpendicular and their scalar product is not a zero. समजतंय हे? याच्यात काही डाऊट आहे का? याच्यात काही डाऊट आहे का? या दोघांना लॉजिकल इक्वालिटी चेक करायचं का?
हे दोघांचं लॉजिकल इक्वलंट म्हणजे ट्रुथ टेबल ट्रू येतोय की नाही चेक करू बरं आपण. मी पी स्टेटमेंट घेतलं, क्यू स्टेटमेंट घेतलं, मला अजून कोण लागणार आहे, निगेशन क्यू लागणार आहे. ओके, कॉलम नंबर देऊ आपण, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके, फोर्थ मध्ये कोण लागेल मला, पी इम्प्लाइज क्यू लागेल. पी इम्प्लाइज क्यू. फिफ्थ मध्ये मला लागेल negation of p implies q. Okay, then we have to take as a p and negation q. 6 मध्ये. Okay, चला ट्रूथ व्हॅल्यूज बघा बरं आता याच्या. p will be true true, true false, false true, false false. Negation q, false true, false true. Then p implies q, true, false, true, true. Then negation of that statements, false, true, false, false. Then p and negation q, p and negation q, true and false, true and true, false and false, false and true, false. आता कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 6 बघा बरं आयडेंटिकल आहेत का. मग मला सांगा हे निगेशन जे मी काढले ते बरोबर आहे. दोघेही ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत माझ्या, आयडेंटिकल आहेत दोघं स्टेटमेंट पॅटर्नच्या. समजतंय का हे. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन हे माझं काय, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आहे. कोणाला काही डाऊट असेल तर मला तसं सांगायचं आहे. काही डाऊट आहे का. हा, okay, now our next part, negation of double implication. Negation of double implication. डबल इम्प्लिकेशनचं निगेशन मला घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मला हे इम्प्लिकेशनचं निगेशन लागणार आहे बरं का. इम्प्लिकेशनचं निगेशन मला लागणार आहे हे लक्षात असू द्या. आता मी फक्त एका बाजूला हे लिहित चालतो कारण मला लागत जाणार आहेत म्हणून मी ते ऍज इट इज लिहित. आणि तुम्ही मला सांगायचं की एक्झॅक्टली वापर कसा करायचा, कारण जे झालंय ते आपल्याला परत यूज करायचे म्हणून मी फक्त एका साईडला लिहून ठेवतो. पहिला जो घेतला आपण निगेशन ऑफ कन्व्हेन्शन, negation of p and q which is equivalent to negation of p or negation of q. Second घेतला होता negation of p or q which is equivalent to negation of p and negation of q. Third one is negation of negation p is equivalent to p. Fourth, negation of p implies q which is equivalent to p and negation q. हे माझे लॉजिकल इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट आहे which is negation of conjunction, negation of disjunction, negation of negation, negation of implication. And then fifth one we have to done. The fifth one is negation of double implication. याला सुद्धा आधी मला लॉजिकल इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट बघावं लागेल. आणि ऑलरेडी आपण जे लॉजिकल इक्विव्हॅलेंट मध्ये तिसऱ्या चौथ्या नंबरला आपण जे प्रूव्ह केलं होतं हे डबल इम्प्लिकेशनचं इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट घेतलेलं होतं. कोणते स्टेटमेंट घेतलेलं होतं ते लक्षात घ्या. अगोदर इक्विव्हॅलेंट, कारण इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये इक्विव्हॅलेंट शिवाय मला डायरेक्टली घेता येणार नाही किंवा डायरेक्टली कन्वर्ट करता येणार नाही. म्हणून आपण आधी त्याचे इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट घेऊन घेणार. तर पी आणि क्यू दोन सिंपल स्टेटमेंट आहे. दोघंही वाक्य जोडलेत इफ अँड ओनली इफ ने, कारण डबल इम्प्लिकेशन मध्ये आहोत. इफ अँड ओनली इफ ने जोडलेले आहे आणि तो स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलेंट येतोय. Thus P and Q, sorry, this we have to take as P implies Q and Q implies P. लक्षात घ्या बरं का, मी फक्त इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट घेतलेलं आहे, मी अजून निगेशन काढलेलं नाहीये. आता मी फक्त इक्विव्हॅलेंट घेतलंय, मी दोघं बाजूंना निगेशन अप्लाय करतो. दोघं बाजूंना निगेशन अप्लाय करतोय. अप्लाय निगेशन on both sides. Apply negation on both sides.
then we have to take an as negation of P double implies Q. आता इथे माझं इफ अँड ओनली इफचं निगेशन मला इथे मिळणार आहे. आता इकडच्या बाजूला लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी आपल्याला आता पुढचे जे एक्झाम्पल आहेत स्टेटमेंट पॅटर्नचं डायरेक्ट निगेशन करायला होती. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर तुम्हाला निगेशन सांगितलेलं असेल तर निगेशन घेत असताना आधी ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन ठेवा आणि मग त्यानंतर एक एक पार्टला आपल्याला डिवाइड करायचा. लक्षात घ्या, आधी डायरेक्टली दोघांना सेपरेटली आपल्याला घेता येणार नाही. आपल्याला निगेशन आधी बाहेर ठेवावं लागेल कारण दोघांच्या मध्ये अँड हा कनेक्टिव्ह आहे. P इम्प्लाइज Q. कारण बरेच जण काय करतात, निगेशन डायरेक्ट सेपरेट करून डायरेक्ट काढायला लागतात. तसं नाही चालणार, अगोदर निगेशन बाहेर घेऊन घ्या आणि मग त्यानंतर त्याला मध्ये अप्लाय करा. अँड ओके, चला मग आता मला सांगा, माझ्याकडे दोन ब्रॅकेट आहेत, हा एक ब्रॅकेट आहे, दुसरा हा ब्रॅकेट आहे. त्या दोन ब्रॅकेटच्या मध्ये कोणतं कनेक्टिव्ह आहे? ओके, आणि ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे? निगेशन आहे. मग आपण एक विचार करू की हा एक ब्रॅकेट म्हणजे माझा P आणि हा दुसरा ब्रॅकेट म्हणजे माझा Q. P अँड Q जर मी निगेशन घेतलं, हे निगेशन याच्यावर अप्लाय केलं तर जे अँड आहे ते कशात कन्वर्ट होईल? म्हणजे कोणता लॉ वापरेल आपण? पहिला लॉ वापरणार का? फर्स्ट लॉ वापरणार, बरोबर ना? आणि ह्या ब्रॅकेटचं आणि या ब्रॅकेटचं काय होईल? ह्या ब्रॅकेटचं आणि ह्या ब्रॅकेटचं. कारण लक्षात घ्या, जर हा ब्रॅकेट माझा P आहे, P म्हणजे हा माझा P अँड Q हा माझा Q असेल तर या ब्रॅकेटला निगेशन अप्लाय होईल आणि ह्या ब्रॅकेटला सुद्धा निगेशन अप्लाय होईल. म्हणजे लक्षात घ्या, आता नाव निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q अँडचा काय होईल? ऑर, बरोबर ना? निगेशन इन ब्रॅकेट Q इम्प्लाइज P. बघा आता, म्हणजे याला पण दोघांना निगेशन सेपरेट झालेत आणि अँडचा फक्त काय झाला? ऑर झाला. कुठला लॉ वापरला? ओके, कळतोय का लॉ कसा वापरलाय? हा लॉ कसा यूज केलाय कळतंय काय? ओके, नाव आता जे छोटे ब्रॅकेट आहेत, मोठ्या ब्रॅकेटवरून लहान ब्रॅकेटवर आलो, हा ऑर तसाच राहील. पण आधी ह्या ब्रॅकेटचा आणि मग नंतर या ब्रॅकेटचा विचार करा. ह्या ब्रॅकेटच्या मध्ये कोण दिसतंय? इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचं निगेशन काढले का आपण? कारण ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे ना. या ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे? निगेशन आहे. मग आपण P इम्प्लाइज Q चं निगेशन काढलंय, काय? P अँड निगेशन Q हा ऑर ॲज इट इज. याचं इम्प्लिकेशनचं निगेशन आलं P अँड निगेशन Q. बघा व्यवस्थित, इम्प्लिकेशनचं निगेशन आहे माझ्याकडे P अँड निगेशन Q. P अँड निगेशन Q. ओके, याचं पण तसंच निघेल का? Q इम्प्लाइज P आहे, मग याचं निगेशन काय असेल? Q अँड निगेशन P. that's निगेशन ऑफ. दोघा ठिकाणी कोणता लॉ वापरला? इम्प्लिकेशन. बघा, अजून काही रिड्यूस करता येईल का याच्यात? that's enough for. इथून जस्ट संपलं. हे माझं निगेशन असेल कोणाचं? डबल इम्प्लिकेशनचं. that's निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. हे माझं निगेशन, डबल इम्प्लिकेशनचं निगेशन निघलं. लक्षात घ्या, काहीच केलं नाही, फक्त हे लॉजिकल इक्वलंट एक स्टेटमेंट घेतलं. हा स्टेटमेंट पॅटर्न आणि हा स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्वलंट आहे आणि त्यांच्या दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आयडेंटिकल येत आहेत. मग याच्या दोघं बाजूंना मी निगेशन अप्लाय केलं, तर निगेशन अप्लाय केल्यानंतर हा ॲज इट इज ठेवलाय. नाव याच्या ब्रॅकेटच्या बाहेर मी निगेशन का लिहायचं? कारण ज्या ज्या वेळेला एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचं आपण निगेशन काढणार त्या वेळेला आपल्याला निगेशन बाहेर ठेवावं लागेल आणि मग त्यानंतर एक एक टप्प्याटप्प्याने आपल्याला ते अप्लाय करावं लागेल. आपल्याला डायरेक्ट अप्लाय करता येणार नाही, टप्प्याटप्प्याने अप्लाय करावं लागेल. मग आता लक्षात घ्या, हा एक ब्रॅकेट झाला, हा एक ब्रॅकेट झाला, त्यांच्या दोघांच्या मध्ये अँड हा कनेक्टिव्ह होता आणि ज्या वेळेला मी निगेशन या दोघांना सेपरेट करेल, हा निगेशन ह्या दोघं ब्रॅकेट्सला मी सेपरेट करेल, त्यावेळेला P इम्प्लाइज Q निगेशन मी सेपरेट केलं, बरोबर. अँडचा झाला ऑर, कारण कंजंक्शनचं निगेशन कन्वर्ट होतं डिस्जंक्शन मध्ये
आणि याला पण निगेशन आणि याला पण निगेशन अप्लाय झाला, हे लक्षात घ्या. आणि निगेशन ऑफ इम्प्लिकेशन मी अप्लाय केलंय. पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन तर पी अँड निगेशन क्यू, आणि क्यू इम्प्लाइज पीचं निगेशन क्यू अँड निगेशन पी. जस्ट इनफ फॉर इट. समजतंय हे? समजतंय का? आता पी डबल इम्प्लाइज क्यूचं निगेशन बघा. जस्ट पी अँड निगेशन क्यू आर क्यू अँड निगेशन पी. हे 5 लॉ महत्वाचे लॉ असतील आपल्याला ज्या वेळेला निगेशन घेणार स्टेटमेंट पॅटर्नचे एक्झाम्पल्स मध्ये. हे 5 लॉ आपल्याला यूज करता आले पाहिजे. पी कुठे आहे, क्यू कुठे आहे, कोणाच्या इम्प्लिकेशन मध्ये आहे, कोणाचं निगेशन कुठे पुट करतोय, हे लक्षात ठेवणं आपल्याला मस्त आहे. ओके, नाउ एक्झाम्पल घेऊ आपण. आपल्या नोट्स मध्ये आपण एक्झाम्पल घेतलंय. अ पर्सन इज रिच person is rich if and only if he is a software engineer. Software engineer. Okay. चला मला पुढे सांगायचं आहे. याच्यात पी स्टेटमेंट कोणतं आहे? A person is rich. That's P statement. Q statement. Software. That's one. The person is software engineer. So, मग याचं निगेशन सांगायचं मला. Negation of that statement. इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट कोण आहे ते लक्षात घ्या. या फॉर्म मध्ये मला लिहायचं आहे. हा सिम्बॉलिक फॉर्म आहे माझा. या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये मला लिहायचं आहे. चला सांगा बरोबर. अ पर्सन इज रिच अँड निगेशन क्यू. वर्ड सी वर्ड फॉर्म. ही इज नॉट सॉफ्टवेअर इंजिनियर. or पुढे or he is नाही ना, पर्सन म्हणावं लागेल आपल्याला. पर्सन इज सॉफ्टवेअर इंजिनियर. ओके, अँड he is rich. He is not rich. आता व्यवस्थित बघा. अँड कुठे वापरलाय, नॉट कुठे वापरलाय. जर व्यवस्थित विचार केला तर हे माझं पहिलं वाक्य झालं, म्हणजे हे ब्रॅकेट झालं, बरोबर ना. इथे मध्ये ऑर घेतला आणि हे दुसरं वाक्य झालं. व्यवस्थित बघा. फक्त वर्बल फॉर्म मध्ये लिहायचंय, दुसरं काहीच नाही. समजतंय हे? वर्बल फॉर्म मध्ये कोणाला काही डाऊट आहे का याच्यात? नक्की समजतंय ना सर्वांना? आता याला फक्त आपण एक काम करू की कंडिशनल ह्या डबल इम्प्लिकेशन मध्ये आपलं हे जे स्टेटमेंट आलंय हे दोघे स्टेटमेंट इक्वलेंट येतात की नाही ते एकदा चेक करू बघू. एकदा जर इक्वलेंट आले की मग त्यानंतर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला आपल्याला सोपं होऊन जाईल. चला, जस्ट वी हॅव टू टेकन ॲज सिम्प्लिफिकेशन अवर जस्ट लॉजिकल इक्वलेंट आपण जसं प्रूव्ह करायचो त्याच पद्धतीने प्रूव्ह करायचंय. हा जर पी स्टेटमेंट घेतला, फर्स्ट स्टेटमेंट, जर सपोज आपण आपल्या लॉजिकल इक्वलेंट जसं प्रूव्ह करतो तसं प्रूव्ह करू आपण. फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके, पी क्यू. नंतर मला निगेशन पी पण लागेल, निगेशन क्यू पण लागेल. निगेशन पी, फोर्थ निगेशन क्यू. ओके, नंतर कोण लागेल? डबल इम्प्लिकेशन. फिफ्थ घेऊ आपण त्याला, पी डबल इम्प्लाइज क्यू. नंतर 6 मध्ये आपण त्याचं निगेशन घेऊ, पी डबल इम्प्लाइज क्यू. नंतर आपल्याला पी अँड निगेशन क्यू लागेल, पी अँड निगेशन क्यू. 7th कॉलम, पी अँड निगेशन क्यू. नंतर 8th कॉलम मध्ये
Q अँड निगेशन P आणि शेवटी या दोघांमध्ये R कनेक्टेड 9th मध्ये P अँड निगेशन Q R Q अँड निगेशन P. ओके चला मग आपल्याला आता ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायच्या. ट्रूथ व्हॅल्यूज बघा बरं आपण ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. ओके व्हॅल्यूज निगेशन P false false true true then false true false true then P double implies Q true false false true then negation of that false true true false then P and negation Q P and negation Q P and negation Q that's P and negation Q true and false false true and true is true false and false is false and false and true is false. Q and negation P दोघांमध्ये ट्रूथ व्हॅल्यू फक्त एवढी एकच ट्रू येणार आहे अदरवाइज फॉल्स येते. फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स या दोघांमध्ये ऑर कनेक्टेड आहे तर ऑब्वियसली मला काय मिळतं बघा बरं फॉल्स और फॉल्स फॉल्स ट्रू और फॉल्स इज ट्रू false or true is true and then false or false is false. आता कॉलम नंबर LHS कोड आहे माझा कॉलम नंबर 6 आहे म्हणजे हा ओके आणि RHS कोड आहे माझा कॉलम नंबर 9. दोघं आयडेंटिकल आहेत का बघा बरं दोघंही कॉलम आयडेंटिकल आहेत का. ओके दोघंही कॉलम काय आहेत माझे आयडेंटिकल आहेत म्हणजे मी जे प्रूव्ह केलंय ते माझं प्रूव्ह काय राईट आहे. That's our right statement. That's negation of double implication. या डबल इम्प्लिकेशनच्या निगेशन मध्ये कोणाला काही डाऊट आहे. डाऊट असेल लगेच क्लिअर करून घ्या. समजते सर्वांना हे. ओके नाव नंतर आता शेवटचं निगेशन राहिलं ते म्हणजे आपण जे क्वांटिफाईड स्टेटमेंट घेतलं होतं बघा. आता याच्यावरचा 1 मार्काचा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला जातो. बरेच मुले याच्यामध्ये गोंधळ घालतात किंवा मिस्टेक एकदम 1 मार्काचं किंवा 2 मार्काचं जरी असलं तरी ते काय करतात त्याच्यामध्ये मिस्टेक करून येतात किंवा सॉल्व्ह करताना आपल्याला व्हॅल्यूज बदलून येतात. पण लक्षात सुद्धा पकडलं की आपण ज्यावेळेला एखादं वाक्य घेतोय त्याच्यातल्या ट्रूथ व्हॅल्यू जी आपण निगेशन घेतली की ती ट्रूथ व्हॅल्यू मध्ये चेंज व्हायला नकोय किंवा निगेशन सांगितलं असेल तर निगेशन व्यवस्थित काढताना पाहिजे. ओके आणि व्हाईस वर्सा आपल्याला त्या ठिकाणी जमायला पाहिजे हे लक्षात घ्या. आता क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन कसं घ्यायचं शेवटचं याच्यातलं निगेशन करायचं. निगेशन मग आता क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे कोणते स्टेटमेंट असतात बरं. क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय. निगेशन ऑफ क्वांटिफाइड स्टेटमेंट कौन सांगता है. निगेशन ऑफ क्वांटिफाइड स्टेटमेंट लक्षात घ्या. क्वांटिफाइड स्टेटमेंट म्हणजे काय असे स्टेटमेंट की ज्यांच्यामध्ये क्वांटिफायर्स येतात. ऑल सम ओके एव्हरी त्याच्याऐवजी देअर एक्झिस्ट असं जर वाक्यामध्ये आलं तर आपल्याला त्याचा मिनिंग आपल्याला बदलावा लागतो. पण लक्षात घ्या क्वांटिफाइड स्टेटमेंटचं निगेशन करत असताना जर वाक्यामध्ये ऑल आला असेल तर त्याच्या जागी काय लिहिणार तुम्ही सम. त्याच्या जागी काय घेणार सम. ऑल आला असेल तर सम घ्यायचा. ओके फॉर एव्हरी आला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे देअर एक्झिस्ट. काय घ्यायचं आहे
देअर एक्झिस्ट. आवाज येतोय का माझा? ओके. ऑल आला तर सम करायचं. ओके. और एव्हरी आला तर देअर एक्झिस्ट करायचंय. पण वाक्याचं निगेशन करतायत तुम्ही, त्यामुळे त्या ठिकाणी नॉट सुद्धा ऍड होणार किंवा ऍप्रोप्रिएट प्लेसच्या ठिकाणी निगेशन म्हणजे नॉट वापरला जाणार. हे लक्षात घ्या. जर एखादं वाक्य घेतलं तर वाक्य घेतल्यानंतर आपल्याला सम ऑलच्या ऐवजी सम तर घेणारच, एव्हरीच्या ऐवजी देअर एक्झिस्ट तर घेणारच, पण वाक्याचं निगेशन सुद्धा झालं पाहिजे. मग वाक्यामध्ये नॉट सुद्धा वापरला गेला पाहिजे जर वाक्याचं तुम्ही काय करताय, निगेशन करताय तर. लक्षात घ्या. एक्झाम्पल आपली सुरुवात तिथूनच करायची. एवढं सर्व आपलं झालं की त्यानंतर आपल्याला याच्या रिलेटेड भरपूर एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे, कारण आपल्याला सर्व लॉज एक्झिस्ट पण करायचे आणि त्यानंतर ह्या टाईपचे एक्झाम्पल, एक एक 2-2 मार्काचे एक्झाम्पल आपल्याला याच्यावरचे विचारले जातील, ते आपल्याला पण सॉल्व्ह करायचे. बरं, क्वांटिफाईड स्टेटमेंट मधले जे आपण घेतलं तर आपल्याला एक्झाम्पल्स जमायला पाहिजे. आलं लक्षात? समजतंय का हे क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन? समजतंय सर्वांना? ओके. नाव लक्षात घ्या आता की हे जेवढं पण आहे तेवढंही आपल्याला व्हाईस वर्सा मध्ये यूज करता येईल. आणि जर एखादं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊया, ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर. ओके. आता वाक्यामध्ये कोण आलाय बरं? वाक्यात ऑल आलाय, बरोबर ना? वाक्य काय? ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर, बरोबर ना? मग ऑलच्या ऐवजी काय घ्यायचं आहे? ऑलच्या ऐवजी काय घ्यायचं आहे? सम. आणि वाक्यामध्ये नॉट वापरावं लागेल. हे माझं पी स्टेटमेंट आहे आणि त्या पी स्टेटमेंटचं काय घ्यावं लागेल? निगेशन घ्यावं लागेल. मग वाक्याचं निगेशन करताना काय? सम. ऑलच्या ऐवजी काय घेतला? सम नॅचरल नंबर are not integers. Enough for it. That's one is enough for it. Okay. Some natural numbers are not integer. All च्या ऐवजी सम केला, नॅचरल नंबर्स आर नॉट इंटिजर, आणि त्या वाक्याचं काय केलं? निगेशन केलं. बरं, आता याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? आता याच्यामध्ये व्हाईस वर्सा विचारला जाईल की वाक्याला जर सम आला तर समच्या ऐवजी ऑल करा. ओके. एव्हरी आला तर देअर एक्झिस्ट घ्या, देअर एक्झिस्ट आला तर फॉर एव्हरी घ्या. म्हणजे व्हाईस वर्सा आपल्याला यूज करावं लागेल ह्या एक्झाम्पल नुसार. समजतंय? ओके. नाव आता याच्यात आपण ज्या वेळेला एक्झाम्पल सॉल्व्ह करणार त्यावेळेला ही एक मोठी एक्झाम्पलची एक लिस्ट असेल. ती एक्झाम्पलची लिस्ट आपल्याला उद्यापासून सुरुवात करू आपण, आणि ही थिअरॉटिकल पार्ट इथेच आपण संपवतोय. म्हणजे एवढा फक्त निगेशनचा थिअरॉटिकल पार्ट आहे हा फक्त. नाव हे 5 निगेशन आणि एक 6वं निगेशन, हे 6 निगेशनच्या बेसवर आपल्याला पुढची एक्सरसाइज आपल्याला कंप्लीट करायची. आता तुम्ही जर वास्तविक बघायला गेलं तर तुमच्या बुक मधल्या एक्सरसाइजेस ऑटोमॅटिकली तुमच्या कंप्लीट होत असतील. तुम्ही वाटल्यास पुस्तकं बघा, त्या पुस्तकांमधल्या एक्सरसाइजेस तुमच्या कंप्लीट होतात. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त एक्झाम्पल कव्हर करायचे, आणि जेवढे एक्झाम्पल होतील तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल. हे लक्षात असू द्या. आलं लक्षात? ठीक आहे. बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू